एन्झाईम फारच लवकर आली, पण आपण वर्गात नक्की टॉप करू. म्हणजे पहिल्यांदा प्रायोरिटी दे, कुठले सब्जेक्ट आधी करायचे. मी सांगेल पहिले हार्ड सब्जेक्ट पहिले घे. या सेमला जे जे हार्ड सब्जेक्ट आहे ते पहिले करून घे आणि मग सोपे सब्जेक्ट कर. कारण एकदा हार्ड सब्जेक्ट झालं ना, टेन्शन जातं. टेन्शन गेलं की मग पुढच्या दिवसांमध्ये त्या कॉन्फिडन्स वाढतो. त्या कॉन्फिडन्स मध्ये छोटे छोटे सब्जेक्ट आपण असे करून टाकतो. क्लिअर. आता प्रायोरिटी तर ठरली, पहिल्यांदा हार्ड मग सोपे. आता सेकंड आलं प्लॅन एफिशियंटली. म्हणजे काय करायचं, जेव्हा कॉलेजमध्ये ऑफ लेक्चर भेटेल, काही ऑफ लेक्चर भेटलं, काही थोडका टाइम भेटला, तेव्हा सोपे सब्जेक्ट करून घे. कारण सोपे सब्जेक्टला अवघड नाहीये. पण जे हार्ड सब्जेक्ट आहे ते प्रॉपर ठिकाणी लायब्ररीत अभ्यास करत असतील तिथे कर, घरी करत असली तिथे कर. घरी प्रॉपर वेळ देऊन हार्ड सब्जेक्ट कर. हार्ड सब्जेक्ट असे कुठे वगैरे होत नाही, ते प्रॉपर टाइम मध्येच झाले पाहिजे. टाइम मॅनेजमेंट या टायमाला मॅनेज नाही करू शकत, पण या टायमानुसार मी मला मॅनेज करू शकतो. कसं सांगतो ना, झोप, जेवण आणि अभ्यास याचा फिक्स शेड्यूल करा. फिक्स शेड्यूल करा. जर ह्या 3 गोष्टी फिक्स झाल्या तर मग अभ्यास करणं सोपं जातं. पहाटे 2 तास अभ्यास करा, संध्याकाळी 3 तास करा, 5 तास अभ्यास होतो. जर बॅकलॉग असतील तर बॅकलॉगचे 2 विषय घ्या आणि रेग्युलरचे 3 घ्या आणि प्रत्येक विषयाला 1-1 तास द्या. दररोज दिवसभर एकच विषय करायचा नाही, पलटून घ्या. चित्र बदलले की बघायला भारी वाटतं ना, तसं चित्र बदलले अभ्यासाला सोपं जातं. सो डेली 1-1 तास वेगवेगळे विषय घ्या, बघा स्कोरिंग करायला मजा येईल. स्टडी स्मार्ट नॉट हार्ड याच्यात 3 मुद्दे आहेत. पहिली, सगळं स्वतः करत बसू नको. हुशार पोराला पकड, त्याच्याकडून समजून घे, तुझा वेळ वाचेल. दुसरी, थेरी सब्जेक्टला सगळं वाचत बसू नको. महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवू, महत्वाचे शब्द लक्षात ठेवू, डायग्राम लक्षात ठेवू आणि बाकी सगळं टोकून दे. सरांना वेळ नसतो, मार्क देऊन देते. तिसरा, न्यूमरिकल डेरिव्हेशन जे जमेल तेच कर, पाठ करू नको. कितीतरी पोरं पाठ करत बसतात, नाही जमत सोडून दे. जे जमेल तेच कर, IMP कर, फिक्स होऊन जाईल. यार आज खूप थकलोय. 7:15 7:18. हो चलो स्टडी. अल्फाबेट. थर्ड मुद्दा होता स्टडी कन्सिस्टंट अँड अवॉइड बर्नआउट्स. म्हणजे अभ्यासात कंटिन्यू कर आणि त्याच्यात खंड नको. मी 5 तास सांगितलं ना, 2च तास कर, पण कंटिन्यू कर, नियंत्रण कर, दररोज कर. रविवारी हवं तर सुट्टी घे, पण दररोज 2 तास झालाच पाहिजे. हळूहळू टाइम वाढव. या पद्धतीने तू टॉपर करशील. आणि छोट्या गोष्टींमध्ये थकला आहे, मित्र नाही म्हटला आज फिरायला जाऊ, याच्यामुळे इकडे तिकडे जाऊन टाइमपास करणं कॅन्सल कर. अभ्यासावर फोकस कर, म्हणजे वर्गात पहिला येशील. तर मित्रांनो, टॉप करण्यासाठी आपण काय काय बघितलं, तर पहिल्यांदा बघितलं कुठले सब्जेक्ट घ्यायचे, त्याचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, नंतर टाइम कसं मॅनेज करायचं, झोपायचं कधी, अभ्यास कधी करायचा. यस, नंतर आपण ठरवलं की आता आपल्याला कन्सिस्टंटली कसं जायचं आहे आणि स्मार्ट स्टडी करायचं, हार्डवर्क नाही. सो या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की आपण टॉप करतो. पण त्याला ऍडिंग हा एक बोनस टिप समजून घ्या. ही घेतली तर तो टॉप करण्यास सोने पे सुहागा होऊन जाईल. यस, चेरी ऑन द केक. मित्रांनो, इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अँड थेरी, सो अप्लाय कन्सेप्ट. काय असतं इंजिनिअरिंग जे आहे, कुठलाही सब्जेक्ट असो, उदाहरणार्थ एखादा मी घेतला कॉम्प्युटर नेटवर्क. सो कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये आपल्याला लगेच आठवलं पाहिजे एकदा वाचल्यानंतर की हा एक पॅकेट आहे, तो असा मूव्ह होतो, सर्व्हर पर्यंत जातो, सर्व्हर पासून वेगवेगळ्या सिस्टीम जातो. सो हे जे वाचलं आपल्याला लगेच ते दिसलं पाहिजे, व्हिज्युअलाइज समजलं पाहिजे. न्यूमरिकल सब्जेक्टला त्या स्टेप्स समजल्या पाहिजे. याच्यातून हा न्यूमरिकल इकडे येतो, मग हा नंबर काढतो, मग हा काढतो. या पद्धतीने फ्लो लक्षात ठेवा, व्हिज्युअलाइज करा. सो कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. एखादा कॉन्सेप्ट शिकताय, ओके, सो तो अप्लाय रिअल लाईफ मध्ये कसा होतो तो समजून घ्या. ते समजलं, डोळ्यासमोर आणलं की तो कधीच तुम्ही विसरणार नाही. मग बघा, तुम्ही फुल प्लेज आन्सर लिहू शकता आणि या बोनस टिप्स सोबत तुम्ही वर्गामध्ये टॉप करू शकता. सो मित्रांनो, याच प्रकारे अभ्यास करा. अभ्यास करता मी पुन्हा एकदा सांगेन, नक्की तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पर्पल ॲट ॲप मध्ये तुमच्या आवडत्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, ते बघा, त्याच्यावरनं अभ्यास करा आणि 5 दिवसांचा अभ्यास 2 दिवसात करून इन्सेम मध्ये पहिले याल. फ्री डेमो लेक्चर लगेच बघून घ्या आणि कामाला लागा.